व्ह्यू दाखवतो समोर धनगर वॉटरफॉलचा हा बघा. आता जवळून पण थोडं दाखवणार आहे मी. शुभ सकाळ मित्रांनो, मी रुपेश तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती राईड विथ रुपेश वाघ. तर ही आपली सेकंड राईड आहे मान्सूनची आणि सकाळचे 8 वाजले आहेत मित्रांनो. 8:30 वाजता आपला असेंबली पॉईंट आहे, सगळे मित्र भेटणार आहेत तिकडे. आज एक नवीन मान्सून राईडला आपण स्टार्ट करतो आहे आणि कांदिवलीवरनं मी निघालो आता आणि आपल्यासोबत आपला मित्र आहे वागेश. अजूनही मित्र आपल्याला इकडे फाउंटेनच्या इकडे भेटणार आहेत, तर तिथे आपण पोचू आणि त्यांची पण गाठभेट घेऊ. तोपर्यंत मित्रांनो स्टे ट्यून. तर आपण आता फाउंटनला पोचलेलो आहे आणि 2 मित्र येतात, त्यांची वाट बघतोय. जे की मित्रांची सवय असते लेट करणं. तर आता इथून ते आले की आपण इथून निघायचं पुढे थोडं जाऊन, मग त्यांच्याशी गाठभेट तुम्हाला करून देणार आहे. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे, कुठे जाणं ते सांगितलं होतं. आपण बदलापूरला पोचलेलो आहे आणि आपले मित्र पण आता त्यांच्याशी भेट करून देतो. आपला मित्र अजित आहे आणि धीरज. सर्वांची जिम्मेदारी याच्यावरती, कारण सर्वात मोठा आहे आपला. आणि गण्या आपला मित्र. हॅलो अरे टकल्याला बघितलं स्टार्टिंगला. अजून एक मित्र आहे, सीन झालाय मोठा. आपला रोहन जॉन, त्या पोटात दुखायला लागला आता सध्या. आता बाकीचं सिनरी तुम्ही आजूबाजूला बघू शकता की पूर्णपणे हिरवागार डोंगर आहे, आजूबाजूला छोटे छोटे वॉटरफॉल आहेत. गोप्रोमुळे दिसणार नाही. तर आपण तिकडे जाऊ. पहिलं इकडे मंदिर आहे, कोंडेश्वर देवाचं मंदिर आहे, तिथे आपण पहिलं जाऊ, दर्शन घेऊ. त्यानंतरला बाकीचे स्पॉट एक्सप्लोर करून तुम्हाला पण दाखवू. रोहनला झालाय काहीतरी पोटात प्रॉब्लेम झालाय आणि झोपलाय जंगलामध्ये. काय झालं धीरज, काय झालंय काय त्याला? ए काय आलं? आपला रोहन झोपला इकडे जंगलामध्येच. गवत आवडले त्याला. रोहन हा जरा इकडे बघ, हे पण टाकणार आहे. स्माइल तर दे. काय झालं तुला? अरे इकडे तर बघ. काय नको? अरे काय झालं काय ते तरी सांग. मला काय, मी टाके. मंदिर त्या तिथे आहे आणि आपण आता तिथे चाललोय. झालं याला याचं झालं पोटात दुखायचं, बरं झालं आता. तर हा आपला एंट्री आहे समोर. इथून आता मंदिराचे जायचं आपल्याला. आणि मी आता इथे गेलो नाही, एका दिवसा आम्ही किती ॲक्च्युली हा स्पॉट कोणाला माहिती नाही. तर हे समोर मंदिर आहे. आता आपण थोड्या वेळाने तिकडे दर्शन घेऊन आपण वॉटरफॉल आहे तो पण इकडे 2-3 स्पॉट चांगले आहेत फिरायला. तर मला जेवढे पॉसिबल होतील तेवढे मी कव्हर करणार आहे. हे मंदिर आहे या इकडे. तर मित्रांनो हे मंदिर आहे आणि तिकडे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, तर त्यामुळे आपण तिकडे शूट नाही करणार आहे. या इकडे जायला रस्ता आहे मंदिरामध्ये आणि हा मंदिरच्या बाहेरचा परिसर आहे. आणि तुम्ही बघू शकता बाहेरची सिनरी खूप छान आहे. मंदिराच्या मागेही ना अजून एक वॉटरफॉल आहे. पावसाने सुरुवात केलेली आहे आता. आणि त्या इथे पण बघू शकता तुम्ही एक मंदिर आहे ते बघा त्या तिथे. त्यातून बघणार एक वॉटरफॉल पण दिसतो आपल्याला. वॉटरफॉल आहे इकडे मंदिराच्या मागून येतो आहे. तर आपण जो वॉटरफॉलला जाणार तो दुसरा वॉटरफॉल आहे, तिकडे आपण जाऊ आता थोड्या वेळा. इकडे निघाल्यानंतर तिकडे जायचं आपल्याला. या इकडे जायला अलाउड करत नाही, कारण की तिकडे भरपूर जण जायचा प्रयत्न करतात. त्या तिकडून त्या तिकडे एक मंदिर आहे अजून. जसं की मी तुम्हाला सांगितलं नाही तर शंकर भगवानाचं मंदिर आहे. खूप छान इकडे वाईब खूप चांगले आहेत. मजा आली मित्रांसोबत. खूप वर्षानंतर भेटलो मी यांना. म्हणजे असे एक दोन असे भेटत असतात, पण असे ग्रुपने आम्ही कधी भेटलो नव्हतो. ते आता एवढ्या वर्षानंतर भेटलो. 2-3 वर्षानंतर आम्ही एकत्र राईड केली होती, पण तेव्हा ब्लॉगिंग नाही करायचो. तर आता वर्षानंतर भेटलो. खूप छान वाटलं भेटून त्यांना.
तर आता आपण जो वॉटरफॉल आहे ना तिकडे मी ब्लॉगिंग कंटिन्यू करणार आहे. तर आपण अजितला विचारू इकडे कसं आलेलं आहे, कसं वाटलं. तो अजित बताएगा. अजित हिंदी बात करेगा. तो अजित अपने को बताएगा कि इधर आके कैसा लगा. तो अजित बताया वन डे का कैसा लग रहा है, अपने दोस्तों के साथ मिलकर और एक स्पॉट एक्सप्लोर किया तो कैसा लगा तुझे यहाँ का. फिलहाल इस स्पॉट के बारे में बहुत ज़्यादा नॉलेज तो नहीं था, बट फ्रेंड सर्कल में डिसाइड हुआ और कम टाइम में ज़्यादा से ज़्यादा एक्सपेक्टेशन जो थी उसको कवर अप करने के लिए हम लोग ने अच्छा डिसाइड किया. बट बहुत अच्छा लगा आने के बाद, और बोलते ना जो एक्सपेक्टेशन थी उससे अच्छा मिला. तो बोलते हैं सबको सजेस्ट करेंगे कि बहुत अच्छा स्पॉट है, आके देखिए और एंजॉय करिए. आता धीरज सांगेल इकडचा एक्सपिरियन्स कसा वाटला थोडा. बऱ्याच वर्षांनी आपण इथे आलो, इकडे खूप वर्षांनी आलो आणि एकदम मस्त. जेव्हा मी जे सांगितलं ना स्पॉट मला एकदम मस्त वाटलं. तो जॉन आपला ज्याचा पोटात दुखत होता तोच. पोटात दुखत होता तोच. त्यांनीच हा स्पॉट डिसाईड केला आणि सांगितलं इकडे जाऊया वन डेसाठी. पण आता ह्या ठिकाणी आल्याच्यानंतर मनाला शांती मिळते. जे काही म्हणजे तुमचं मेन रुटीन जे आहे ना ते सगळं सोडून तुम्ही एकदम म्हणजे फ्रेश होऊन जातात तिकडे. आणि इकडे आल्यानंतर अतिरेकीपणा करू नका इकडे. काय म्हणजे पाण्यामध्ये जाण्यापणा करायचं नाही. याचं माणसाचं व्यवस्थित निसर्ग बघा तुम्ही, निसर्गाचा आनंद आहे. मेन माइंड शांत करा आणि रिलॅक्स व्हायचं. देवाचं दर्शन घ्या, सगळं व्यवस्थित. तर आता आपण वॉटरफॉलला जायचं इथून. आता वॉटरफॉलला जातो आणि भरपूर सारे स्पॉट असतील इकडे. हे जॉन इकडे पोट दुखणार माणूस हे पोट दुख्या. आता याच्याकडून जाणून घेऊ आपण. आता तू हा स्पॉट बघितलास, इकडची इन्फॉर्मेशन काढली, माहिती काढली बरोबर. तर तू इकडे मंदिराचं सांगितलं आपल्याला बरोबर. मंदिराचं सांगितलं आणि वॉटरफॉलचं सांगितलं. अजून काय काय आहे. अजून एक वॉटरफॉल आहे झांजर वॉटरफॉल. अजून सध्याचं तेच म्हणजे अजून भरपूर आहे. त्याला आता लोकेशनवर आपण जाऊ. भरपूर सारे स्पॉट असतील इकडे. तर तुम्ही मागेच एक डॅम आहे. हां काय नाव त्याचं, हाय ठीक आहे त्याचं नाव आहे. मागे एक चांगला डॅम आहे. मंदिरचं बघू शकता. बदलापूरमध्ये आहे ना हे सर्व. तर बदलापूरमध्ये तुम्ही इकडे टाकलं ना, इकडे कोणाला जो लोकल असेल त्याला विचारलं तर पण सांगले भरपूर सारे स्पॉट आहेत. मला पण माहिती नाही. मी पण इकडे मला यांनी सांगितलं, अचानकपणे प्लॅन केला, आम्ही अचानकपणे इकडे आलो. तर तुम्ही आला तर वन डेमध्ये तुम्हाला भरपूर सारे स्पॉट भेटेल बघायला इकडे. तर तुम्ही या वन डेमध्ये बघा, इकडे मंदिरामध्ये या, दर्शन घ्या, नंतर फिरा वगैरे आहे. नंतर आणि मुंबईवरून काय ते 1-1.5-2 तासावरती आहे जास्तीत जास्त. हां आम्ही काय रमत गमत आलो आहे. तर मस्त एन्जॉय. आता वॉटरफॉलच्या इकडे भेटू आपण मित्रांनो. हां आता गण्या मला एडिट करायला लागणार आहे सर्व. हां आता आपला गण्या बोलतोय. गण्या मालूच आहे. तुम्ही 2 शब्द बोला तुमचे. मुंबईचा अत्यंत जवळ असलेला स्पॉट आहे आणि खूप असं नाही की गावागावात आहे. मस्त स्पॉट आहे. आजूबाजूला असं गाव पण नाही आहे. मस्त आणि छान प्लेस आहे. शांत विथ वॉटरफॉल, देवस्थान, मस्त स्पॉट. आणि फॅमिलीसोबत येऊ शकतात, मित्र येऊ शकतात, मित्र मैत्रीण आणि स्पॉट जवळ आहे. असं नाही की तुम्ही रस्ता कुठं भटकतं. परफेक्ट लोकेशन सांगेल त्याच्यामध्ये लिंकमध्ये वगैरे. परफेक्ट लोकेशनवर या. सगळे आहे, सौंदर्य आहे, वॉटरफॉल आहे, देव आहे आणि नॅचरल प्लेस आहे. सौंदर्य आज दाखवायचं बाकी. आता वॉटरफॉलला तिकडे दाखवून आपण अजून खूप प्लेस बघायचं आम्हाला. ॲक्च्युली आम्ही टाईम शॉर्ट पडला आम्हाला. भरपूर 2 अजून जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू तेवढं आम्ही दाखवू. थँक्यू. सगळ्यांनी आपला आपला फीडबॅक दिला आहे. तर तुम्ही बघा आता सगळ्यांचा फीडबॅक आणि मग तुम्ही प्लॅन करा इकडे येण्याचा. तर मित्रांनो मंदिराच्या इकडून निघालो आपण. मगाशी जसं बोलतोय मी तुम्हाला. तर आता इकडून निघतो आपण आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा स्पॉट आहे म्हणून थांबलोय. चारी बाजूला मस्तपैकी एकदम ग्रीनरी, हिरवगार आहे. त्याच्यामध्ये आहे हा पूल आणि समोर बघता एकदम सुंदर असा नजारा आहे की हे ना मी विचारलं इकडे याच्यामध्ये ना गोडं पाणी आहे आतमध्ये. आणि हे जे पाणी पावसाचं आहे पूर्ण मातीचं पाणी आहे आणि त्याच्या मधोमध्ये आहे ना गोडं पाणी प्यायचं पाणी आहे. ते विहीर आहे तिथे. ते बसून मस्त आहे की फॅमिलीसोबत जेवण आणलं असेल तर जेवण वगैरे करू शकतात. बाबांची समाधी. हां इकडे बाबांची समाधी आहे पण इकडे असं चटे वगैरे टाकून बसू मस्त आहे की फॅमिलीसोबत जेवण वगैरे करू शकतो ना. हां असं आहे. तर मस्त आहे एकदम. म्हणजे एकदम फॅमिलीसाठी एकदम मस्त मस्त आहे. आणि क्लायमेट वगैरे म्हणजे एकदम मस्त एकदम फुल रिकमेंडेड माझ्याकडून. जास्त आणि जवळ पण जास्त लांब पण नाही. जास्त. ह्याच्यातून जाऊन येऊ शकतो आपण आरामात. एवढा म्हणजे निसर्ग एवढा सुंदर आहे ना खरोखर बघण्यासारखं आहे एकदम. ठीक आहे थांब पुढे जाऊन दाखवतो थोडं थांब. हे बघा जसं की ते तिकडे बघता तुम्ही ते बाबांची समाधी तिकडे फॅमिली जेवते जेवलं बसले तिकडे पण. आणि हे बघा या इकडे पण तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवण करू शकता. किती छान आहे मस्त. हे बघा
या इथे आणि इकडून पण असं तुम्ही वरती जाऊ शकता. तर आपण आता पोचलेलो आहे आणि वॉटरफॉलचं नाव नाही सांगितलं मी तुम्हाला. तर वॉटरफॉलचं नाव आहे धनगर वॉटरफॉल. या इकडून आपण आलो आहे. 2 किलोमीटर ती काहीतरी मंदिराच्या इथून ते वॉटरफॉल आहे. इथे गाड्या पार्किंग करू शकतात तुम्ही. फ्री पार्किंग आहे आणि इकडून जाण्याचा रस्ता आहे. आता पुढे दाखवतो तुम्हाला मी वॉटरफॉलचा फर्स्ट व्ह्यू. घरी जायला वाटतं लेट होणार कारण की ग्रुपमध्ये आलं ना की असं असतं की कोणाकोणाचे काय काय असतं तर मग ते पूर्ण करावं लागतं. फोटोज काय काय अजून. तर हे समोरचं असं व्ह्यूज आणि वॉटरफॉलचा आवाज येतो इकडे ऐकायला. आता इथून सरळ वॉटरफॉलच्या इकडे जाऊ. आवाज आ रही वो भी आ रहा है. रानगावासारखा आवाज येतोय बघ. म्हैस आहे रे. म्हैस का रेडाचा आवाज आहे ना अजित. केला चालू केला का ना. कसं वाटतंय का ना काहीतरी बोल. मुंबईच्या बाहेर हा जवळचा स्पॉट हा येतं ऐकायला. वाव आणि विदाउट गर्दी. वा हा आणि मंदिरामध्ये पण गर्दी नव्हती. मंदिरामध्ये गर्दी नव्हती. इकडे क्राऊड वगैरे नाही म्हणजे गर्दी नाही. मंदिर नेचर आणि धबधबा धबधबा सर्व. बदलापूर जिंदाबाद. मुंबईच्या जवळ स्पॉट. तुला बरं वाटतं ना आता. आता पोटदुखी थांबली याची. पोटदुखी थांबली बघून सगळं. सगळं दुखाचं थांबलं. फ्रेश वॉटर आहे. इकडे हा हा बोल तुला काय बोलायचं बाबा. हम लोग ऐसी टकलू जगह बोलतो है। है, रियली बोल रहा हूँ, बहुत इतना बस स्पेस है कि आपको बोलूं हाँ। कि घूमने लायक बहुत ही बोलते हैं 1 टाइम पैसा इन्वेस्ट आप लोग होएगा आने के लिए मस्त. बस तेरा चैन किधर है. 500 तोले का चैन किधर है ये तेरा. भाई मैंने स्पेशल लिया है. रियली इधर बोल रहा हूँ आने के आपको लिए। मैं इधर यहाँ आने- पे घूमने के लिए और स्पेस बहुत सच बारिश आया, बारिश पैसा आया। वसूल है आने के लिए दिए और फुल मौसम. वॉटरफॉल आया सामने. चल जल्दी बारिश आया. इधर इधर मुकाम बहुत सुबह एकदम सॉलिड. जिंदाबाद. सही यार. अरे हा वॉटरफॉल आहे का. अरे इथे खाली कसं आणणार मग आपण. ये इधर रखते सब लोग अपना. नाही वॉटरफॉल किधर आहे. आगे की तरफ. वॉटरफॉल कुठे आहे. ये पुढे आहे. मग जायचा रस्ता कुठे आहे. इकडून चला. तिथे वॉटरफॉल आहे. तिथे खाली वॉटरफॉल साईडने खाली जायचं. हे वॉटरफॉलचं जे पाणी येतं ते इकडून येते. धनगर वॉटरफॉल. हा वॉटरफॉल आहे खाली आणि आपण इकडे पोहोचतोय धनगर. हा खाली पडतोय. आता खाली जायचं आपल्याला आणि आवाज घेऊ शकता तुम्ही. जास्त पुढे जाणार नाही मी. हा इथून असा वॉटरफॉल खाली जातो. हा बघा हा तो धनगर वॉटरफॉल आहे. आता आपण तिकडे जायचं आहे खाली. तो त्या तिकडे रस्ता आहे खाली येण्याचा. तिथून आपण असं खाली येण्याचा रस्ता. ते एक मुलगा उभा इकडून दिसत असेल की नाही काय माहिती आहे. तिथून असं खाली येऊ शकतो वॉटरफॉलच्या इकडे. तुम्ही इकडे आला तर थोडा कन्फ्यूज होऊन जाल. आहे जवळच. आता मी तुम्हाला जसं की दाखवलं तर तिथून तो वरतून व्ह्यूज होता. पण इकडे लोकल कोण भेटेल त्यांना विचारा. आता आम्ही विचारलं यांना. हा रस्ता इकडून तुम्ही जाऊ शकतात कारण इथं कोणत्या प्रकारचा बॅनर वगैरे लावलेला नाही आहे. म्हणजे ठीक आहे पण कोणा भेटलं तर त्यांना विचारा इकडे जाण्याचा रस्ता इथून आहे ना. बरोबर ना त्या वॉटरफॉलच्या खाली. ठीक आहे चालेल धन्यवाद. हा चला. तर यांनी आपल्याला मदत केली आहे वॉटरफॉलचा रस्ता दाखवण्यासाठी. बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतोय. हा इथूनच तुम्ही या की हा रस्ता आहे तो कोणाला माहिती नाही. खूप जण इकडे येण्यासाठी बघतात पण कोणाला दिसत नाही इकडे हा रस्ता. कारण की तिथे वरती बघितलं तर अजून पण पोरं होते पण ते पण 2-3 वेळा शोधून परत ते वरतीच बसले होते. मग खूप ॲडव्हेंचर असा ट्रॅक आहे आपण आपला. आणि पाऊसही यायला सुरू झाला. त्या रोहनला पकडा. व्हेरी डेंजरस रोहन. व्हेरी डेंजरस. तर हा समोरून व्ह्यू फर्स्ट व्ह्यू आहे हा समोरचा जो वॉटरफॉल दिसतोय. आणि आपली गँग जाते.
ये रुक जा, काटा है कलियों का चमन खिलता है। काटा पावसाने जोराची सुरुवात केली आहे आता. हे भाई वो मातीतून कोण पडला की काय ते. जोरात आला पाऊस. बॅग भिजली माझी पूर्ण. मोबाईल कवर नाही आणलं, कवर गाडी देतो. मोबाईलचा कवर होतो ना तुझ्याकडे. गाडी ठेवलं ना, कशाला इथे लागणार वॉटरफॉलच्या इथे तर नाही लागणार ना कवर. आज जबरदस्त आहे यार. अरे हे बघ कसला फोर्स आहे बघ पाण्याला. पाण्याला फोर्स बघ ना. आला व्हिडिओ मध्ये आला तू पण. हा चालेल काय तू नाही. अरे मित्रांनो आता एकदम जवळून तुम्हाला मी धनगर वॉटरफॉलचा व्ह्यू दाखवणार आहे. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण जे पाण्याचा धबधबा वरून पडतं तिथे मार येते पाण्याचं. ते एवढं फोर्सफुली येत आहे ना. आणि आपले मित्र गेलेत पुढे आणि आपल्याला बोलवत आहे. तर तिकडे आता थोडं पहिला व्ह्यू दाखवतो समोर धनगर वॉटरफॉलचा हा बघा. आता जवळून पण थोडं दाखवणार आहे मी. आणि आपले मित्र आहेत. रोहन आला. आता आपण तिकडे जायचं जवळच. आणि अजूनही लोक आलेले आहेत तिकडे. काय घातलंय तू. पुढे वॉटरफॉलला जाऊन आलो आपण. पूर्ण मजा केली खाली थोडं मित्रांनी. आणि आता निघायचा टाइम झालेला. आता आपण निघतोय इकडून. आणि पुढे काय असं दाखवायला तर नक्की दाखवेल. तर हा लास्टचा व्ह्यू आहे वॉटरफॉलचा. चला बाय बाय. आपला ब्लॉग इकडेच एंड होतोय. आणि पुढे काय पुढे मित्रांनो काय आहे बघण्यासारखं. पुढे काय आहे का. काय आहे का बघण्यासारखं दाखवण्यासारखं आहे पुढे. काय नाही ना. मग आपण भरपूर आहे पण वेळ कमी आहे. वेळ कमी आहे. भरपूर आहे पण वेळ कमी आहे. हा वेळाची तुम्हाला टायमाचं भानच राहणार नाही. हा स्पॉट आहे. तर आपण आता ब्लॉग इकडे एंड करूया का. तर मित्रांनो हा आपला ब्लॉग आपण इकडेच एंड करतोय. तर तुम्हाला हा आपला ब्लॉग आवडला असेल तर काय कराल. आपले मित्र तुम्हाला सांगतील काय करायचं ते. चॅनलला कमेंट शेअर लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण आवर्जून करा. शेअर करायचं. चला तर भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.